बघायची तुम्हाला ती गुफा. 1 2 3. हाय गाइज, वा आपण हमारा चॅनल वापस स्वागत आहे. कैसन बा सब ठीक बाकी नाही. आज व्हिडिओला सुरुवात यूपी भाषेमध्ये केली, काहीतरी इंटरेस्टिंग. आणि आम्ही घराच्या समोरच खाट ठेवले कारण छान हवा लागते. आणि हो यार, डेली ब्लॉग्स येत नाही त्याचं कारण म्हणजे ॲक्च्युली खूप कारण आहेत, पण एक सांगतो, एज्युकेशन. कारण अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे म्हणून. बट आय प्रॉमिस की आठवड्यातून 3-4 ब्लॉग हे येतील म्हणजे येतील. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावच्या टेकडीवर एक गुफा आहे, तिथे 5 पांडव राहायचे. मी टेकडीवरती गेले तुम्हाला सांगतो की ते तेव्हा काय काय करायचे. आणि मला पूर्ण स्टोरी माहीत नाही, पण जेवढी पण माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगेन. तर पूर्ण ब्लॉग बघा न स्किप करता. मी माझ्या मम्मीच्या फोनात ताईच्या लग्नाचे ब्लॉग बघतोय. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नाही तर पटकन बघा, खूप छान आहे. आणि बाकीचे सगळे ब्लॉग चांगले आहेत माझे. टेकडीवर जायच्या ते मी जरा चहा पिऊन घेतोय, कारण चहा प्यायला मला सगळं काम करायची उत्सुकता येते. तर जाऊ आता आमच्या गावाच्या टेकडीवरती ती गुफा बघायला. आणि तीच गुफा त्या 5 पांडवांनी स्वतःच्या हाताने बनवली होती. आणि यार वारा जास्त, त्यामुळे माझा व्हिडिओमध्ये आवाज ब्रेक होईल, समजून घ्या. आपल्याला जायचं आहे वर. याच जागेवरती आमच्या इथे गवळी बनवतात. आणि टेकडीला ना गावठी भाषेमध्ये डुंगी बोलतात, पण मी ऑन कॅमेरा टेकडी बोलतोय. ती बघा, तिथे आहे गुफा आणि इथून चढता उतरता असा रस्ता आहे. आणि माझी चपली पण स्लिपरी आहे, म्हणून मला नीट जावं लागेल. बघायची तुम्हाला ती गुफा. 1 2 3. फन फॅक्ट, या गुफेचा जो प्रवेशद्वार आहे तिथून दरवाजाचा शेपचा आहे बघा. आणि इथे नाही त्या कालची छोटीशी विहीर सुद्धा आहे. या विहिरीतून ते 5 पांडव पाणी प्यायचे. तर दक्षिणच्या दिशेने आले होते ते 5 पांडव आणि ते सगळीकडे तपस्या वगैरे करत जायचे. तेव्हा ते या दिशेने येऊन थांबले होते. आणि त्यांनी ती जागा ही पण तेव्हा पूर्ण डोंगरच होता. पण त्या 5 पांडवांनी काम केलं ते म्हणजे स्वतःच्या हाताने ही दगड वगैरे फोडून छान अशी गुफा बनवली. तर याच पांडवाच्या गुफेला दुसरं एक नाव आहे, तो म्हणजे पांडवांची लेणी. यार आतमध्ये जाणार नाही कारण तिथे मधुसूदन पोळ आहे आणि त्याच्यामध्ये अंडी पण आहेत. आणि याच भिंतींवरती पहिले वारली चित्रकला काढले होते त्या 5 पांडवांनी, पण काही काळानंतर ते गेले. आणि तेच 5 पांडव इथे तब्बल 2 वर्ष राहिले होते. फन फॅक्ट, ही गुफा बामनोली आणि निलगुम या गावांच्या मध्ये आहे. आणि इंग्लिश स्कूल बामनोली या शाळेच्या समोर. तर जातोय मी आता घरी. आम्ही इकडून पण आलो असतो, इथून एकदम साधा आणि सरळ रस्ता इकडे जायला, पण आम्हाला काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे होता म्हणून आम्ही अशा टेकडीवरून खाली उतरत आलो. आणि जाताना पण आता अशा वाकड्या तिकडा रस्त्यामधूनच जाईन, कारण मला ॲडव्हेंचर खूप जास्त आवडतं. मी बघा ते एकदम गुफेच्या वर आहे.
इथून बामणोली गावाची टेकडी स्टार्ट होते. दोन्ही टेकडी एकच आहे, आधीपासून ते भाग पाडलेले आहेत. आणि माझ्यासोबत जी मुलं आली होती ना त्या खालच्या रस्त्यानंच गेली, पण मी आलो इकडून. टेकडी चढायला आणि उतरायला पायऱ्या आहेत. पहिले नव्हते, आता बांधले. मी आलो घरी. मम्मी तर मी आता बसले फ्रेश होऊन, आणि वरती ऊन लागत होतं ना, तर आता घसा पूर्ण सुकलाय, खूप ताण लागले. पाणी पित आहे, आणि पाणी पियाल्यावर मग तुम्हाला शाबासकी द्यायचे. कशाबद्दल सांगतो. तर शाबासकी याबद्दल, कारण मी जो 24 hour चॅलेंज बनवला होता, तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला अजून कुठली चॅलेंज केले पाहिजे ते मला कमेंट करून सांगा. आणि त्या ब्लॉगला 50 कमेंट आले. आणि मागच्या माझ्या ब्लॉगला श्रीरामनवमीच्या मी सांगितलं होतं की श्रीरामाचे नारे लावा कमेंट्समध्ये, तर त्याला फक्त 20च कमेंट आले. म्हणजे बाकीचे 30 कुठे आहेत तुम्ही समजून जा. तर प्लीज प्रत्येक ब्लॉगमध्ये चांगले कमेंट्स करा. तर यासाठी फक्त एवढंच. लवकर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पुढचा ब्लॉग खूप धमाकेदार असणार आहे. काय असणार आहे ते मला समजेल पुढच्या ब्लॉगमध्येच. थोडासा वेट करा, लवकरच येईल. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. आणि माझी ब्लॉग बघत राहा.